गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मायसेल्फ प्रशांत पटेल. आज आपण पाहणार आहोत युपीएससी परीक्षेची माहिती. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युपीएससी परीक्षेची एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज क्रायटेरिया, एज्युकेशन क्रायटेरिया, युपीएससी परीक्षेतून तुम्हाला कोणकोणत्या पोस्ट मिळू शकतात, युपीएससी परीक्षा पास होण्यासाठी पूर्व परीक्षा काय असते, मुख्य काय असते, मुलाखत काय असते आणि या सर्व स्टेजेसला सिलेबस काय असतो हे आपण टप्प्याटप्प्यामध्ये पाहणार आहोत. पाहूया आपण आधी सर्वप्रथम आपण युपीएससी परीक्षेमधून पास झाल्यावर तुम्हाला मिळणाऱ्या पोस्ट कुठल्या आहेत त्या शॉर्ट मध्ये पाहूया. बघा, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा, त्याचप्रमाणे अकाउंट अँड फायनान्स आहे, ऑडिट अकाउंट आहे, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये पुन्हा 2 सर्व्हिस आहेत, कस्टम आणि एक्साइज. अशा व्हेरियस जवळजवळ 24 जागा आहेत की ज्या एकाच परीक्षेमधून तुम्हाला या पोस्ट मिळत असतात. मग त्याच्यामध्ये पॉंडिचेरी पोलीस सर्व्हिस आहे, त्याच्यामध्ये इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस आहे, इंडियन ट्रेड सर्व्हिस आहे, त्याचप्रमाणे इंडियन पोस्टल सर्व्हिस आहे. अशा जवळजवळ 24 सर्व्हिसेस आहेत. ह्या 24 सर्व्हिसेससाठी किंवा 24 पोस्टसाठी तुमची एकच कॉमन एक्झाम होणार आहे, युपीएससी एक्झामिनेशन, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिस परीक्षा असं म्हणतो. आणि तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला पोस्टिंग मिळते. इंडियन IAS पासून IPS, IRS असं मुलांचा जो चॉईस असेल किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस असेल त्या चॉईस नुसार तुम्ही ती तुमच्या मेरिटनुसार पोस्ट घेऊ शकता. आता आपण पूर्व परीक्षेला काय क्रायटेरिया आहे तो पाहूया. बघा, दरवर्षी युपीएससीची परीक्षा ही जून मध्ये होत असते आणि जे ग्रॅज्युएट स्कूल आहेत, एनी स्ट्रीम ग्रॅज्युएट, BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग, मेडिकल, ज्यांची ही बॅचलर डिग्री आहे ते ही परीक्षा देऊ शकतात. याच्यासाठी कॅटेगरी वाईज क्रायटेरिया आहे. जनरल कॅटेगरीला 32 एज पर्यंत एक्झाम देण्याला अलाउड आहे आणि त्याच्यासाठी त्यांना 6 अटेम्प्ट मिळतात. ओबीसी कॅटेगरीला 35 एज पर्यंत परीक्षा देणं अलाउड आहे, त्याच्यासाठी 9 अटेम्प्ट मिळतात. SC आणि ST कॅटेगरीला 37 एज लिमिट आहे आणि त्याच्यासाठी अटेम्प्ट अनलिमिटेड आहे. म्हणजे 37 वर्षापर्यंत SC आणि ST कॅन्डिडेट ही परीक्षा देऊ शकतात. आता बघा, याच्यामध्ये पुन्हा नुसतं तुम्ही फॉर्म भरला तर तुमचा अटेम्प्ट काउंट होत नाही. तुम्ही एखादा पेपर अटेम्प्ट केला प्रिलिमिनरीचा तरच तुमचा अटेम्प्ट हा काउंट होत असतो. पूर्व परीक्षेला बघा, पूर्व परीक्षेला 2 मुख्य पेपर असतात. एका पेपरला आपण जनरल स्टडी असं म्हणतो, ज्याला मराठीमध्ये आपण सामान्य अध्ययन म्हणतो, आणि दुसरा पेपर असतो सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. जो पहिला पेपर आहे जनरल स्टडी, ह्या मेरिटवरच ह्या पेपरच्या कट ऑफ वरच तुम्ही मुख्य परीक्षेला जात असता. सीसॅटचा जो पेपर आहे तो क्वालिफाईंग इन नेचर आहे. म्हणजे 200 मार्काच्या पेपरमध्ये तुम्ही 66.66 मार्क म्हणजे 33.33% मार्क पाडले तर तुमचा पहिला पेपर हा चेक होतो. आणि जनरल स्टडीच्या कट ऑफ वर किंवा जनरल स्टडीच्या मेरिटवर तुम्ही मुख्य परीक्षेला जात असता. याच्यामध्ये बघा, जनरल स्टडीमध्ये कुठले विषय आहेत तर हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर्स हे महत्वाचे विषय आहेत. तर सीसॅट मध्ये कोणते आहेत? सीसॅट मध्ये मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, डेटा इंटरप्रिटेशन असे विषय असतात. एक लक्षात ठेवा, सीसॅट हा क्वालिफाईंग पेपर आहे. हा पेपर तुम्ही क्वालिफाय केला तर तुमचा जनरल स्टडीचा पेपर चेक होतो. जनरल स्टडीच्या मेरिटवर तुम्ही मुख्य परीक्षेला जात असता. जनरल स्टडीमध्ये 100 क्वेश्चन असतात आणि 200 मार्कासाठी. आता बघा, ज्या मुलाने प्रीचा कट ऑफ जनरल स्टडीचा क्लिअर केला आणि मुख्य परीक्षेला गेला तर मुख्य परीक्षेचा पॅटर्न आपण पाहूया. मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये असते, म्हणजेच लिखाणाच्या स्वरूपात असते. पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असते. याच्यामध्ये बघा, मुख्य परीक्षेला तुम्हाला 2 सर्वप्रथम लँग्वेज पेपर असतात. एक म्हणजे समजा महाराष्ट्रातून एखादा मराठी मुलगा पेपर देतोय तर त्याला मराठी भाषेचा एक पेपर असेल आणि इंग्रजी भाषेचा एक पेपर, असे 2 लँग्वेज पेपर द्यायला लागतील 300 मार्कांचे. म्हणजे दोन्ही पेपर क्वालिफाईंग नेचर आहेत. या दोन्ही लँग्वेज पेपरमध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचं. तुमचं जे मेरिट पकडलं जाईल सिलेक्शनसाठी ते ह्या पुढील पेपरने पकडलं जाईल. मग ते पेपर कोणते तर ते आपण पाहूया टप्प्याटप्प्यात. तर पेपर 1 आहे तुमचा SE. तुम्हाला निबंधाचा 250 मार्काचा पेपर विचारला जाईल. 125 मार्काचे 2 निबंध तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर जनरल स्टडी पेपर 1 आहे, जनरल स्टडी पेपर 2 आहे, जनरल स्टडी पेपर 3 आणि जनरल स्टडी पेपर 4. हे 4 जनरल स्टडीचे 250 मार्कांचे पेपर आहे. पेपर 1 जनरल स्टडी पेपर 1 मध्ये काय असेल तर हिस्ट्री, जॉग्राफी आणि वर्ल्ड अँड सोसायटी हे टॉपिक आहेत. पेपर 2 मध्ये म्हणजे जनरल स्टडी पेपर 2 मध्ये काय आहे तर इंडियन गव्हर्नन्स आहे, पॉलिटी आहे, त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे IR आहे, हे टॉपिक याच्यामध्ये येतात. जनरल स्टडी 3 मध्ये काय येतं तर जनरल स्टडी 3 मध्ये इकॉनॉमिक्स, सायन्स, टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट हे विषय आहे. आणि जो चौथा जनरल स्टडीचा पेपर आहे
त्याचं नाव आहे एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. म्हणजे मूल्यावर आधारित तो पेपर असतो, नीती मूल्यांवर आधारित तो पेपर असतो. तर असे 4 पेपर जनरल स्टडीचा आणि एक एसेचा. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 1 आणि ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 2. तर जवळजवळ युपीएससीने 26 वेगवेगळे विषय दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर आहे, इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री, जॉग्राफी, लॉ आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, फिजिक्स आहे, सोशियोलॉजी आहे, झूलॉजी आहे, असे जवळजवळ 26 विषय दिलेले आहेत. त्या 26 विषयांमधून विद्यार्थ्यांना एक विषय निवडायचा असतो आणि त्या एका विषयाचे 2 पेपर असतात, ज्याला आपण ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 1 आणि ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 2 असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल विद्यार्थ्यांनी हिस्ट्री पेपर स्वीकारला तर ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 1 मध्ये त्यांना पहिल्या पेपरमध्ये प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत असतो आणि पेपर 2 मध्ये आधुनिक भारत आणि वर्ल्ड हिस्ट्री असतं. तर अशा प्रकारे तो सिलेबस 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला असतो. तर अशा प्रकारे मेरिटमध्ये पकडण्यासाठी 250 मार्काचे 7 पेपर म्हणजे 1750 मार्काची तुमची रिटर्न परीक्षा होते. त्याच्यानंतर 275 मार्काची पर्सनॅलिटी टेस्ट होते, म्हणजेच मुलाखत होते तुमची, आणि त्या म्हणजे टोटल 1750 अधिक 275 म्हणजे 2025 मार्कांची तुमची पूर्ण परीक्षा होते. आणि ह्या मेरिटनुसार तुमचं सिलेक्शन होतं. ह्यामध्ये तुमचं जितकं मेरिट चांगलं असेल त्यानुसार तुमची आवडती पोस्ट तुम्हाला मिळत असते. थँक्यू.